अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। कोरंभी मारेगाव येथे पुरातन पद्धतीचे वास्तू। कोरंभी मारेगाव येथील आयर्ना रेस्टॉरंट ही वास्तू पुरातन पद्धतीने आर्किटेक्ट सुबोध पुरुषोत्तम आवारी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे। ही वास्तू बघण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येऊन भोजनाचा आस्वाद घेतात। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। आज दिनांक 26/3/2025 रोजी आपण वणी तालुक्यातील कोरंभी मारेगाव या ठिकाणी आलेलो आहेत। या ठिकाणी आपल्याला अशी एक वास्तू दिसत आहेत का जे पुरातन विभागातली आहे। पुरातन जे पहिले कौलारू घरं होते, जी काही परिस्थिती होती पहिलीची पिढ्यातली, ती पिढ्यातली वास्तू या ठिकाणी साकारण्यात आलेली आहेत। आणि या ठिकाणी हे बघण्याचं एक जनतेमध्ये उत्सुकता वाढलेली आहे। बघण्यासाठी हजारो लोक या ठिकाणी रोज ये जा करतात। आणि या वास्तूसाठी एक हे वास्तू म्हणजे एक रेस्टॉरंट आहे, फॅमिली रेस्टॉरंट आहे। या ठिकाणी जेवणाचा आनंद, जुन्या घरात आपल्याला जेवण मिळण्याचा आनंद या ठिकाणी मिळतो। या ठिकाणी असे एक वास्तू तयार केलेली आहे। वास्तूची आपल्याला दादा आपण एक वास्तू तयार केलेली रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट आहे। आपण आपला परिचय द्या। आणि नेमकं आता सगळं युग विज्ञानाकडे चाललेलं आहे, परिवर्तनाकडे चाललेलं आहे। मोठ्या मोठ्या बिल्डिंग आपल्याला साकारताना दिसत आहेत, बरोबर नाही? पण नेमकं आपण जुन्या पद्धतीने ही वास्तू साकारण्याचं कारण काय? आपलं नाव सांगा। मी संतोष ठेंगणे, राहणार चिखलगाव। तर हा विचार माझ्या डोक्यात 2022-23 पासूनच आला होता। आम्ही जुन्या काळ पाहिला आहे, आजकाल सगळे नवीन युगानुसार वागत आहे। त्याच्यामुळे काहीतरी एक नवीन करायचं किंवा जुन्या काळातलं करायचं आणि आठवणी ताज्या झाल्या पाहिजे, हा आमचा उद्देश होता। तर मी बरेच प्रयत्न केले, बरेच विचार पाहिले असे, आणि युट्यूबवर पण सर्च केलं की मला जशी पाहिजे तशी इमारत तयार झाली पाहिजे बा। आणि जे ग्राहक येतील आमच्याकडे ते जुन्या आठवणीत गेले पाहिजे की आमच्या काळात असं होतं बा, आणि लहान मुलांना असं सांगायला पाहिजे, कारण लोक जुने विसरले आहेत। जुनं ते सोनं म्हणतात, हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय। तर मग ती संकल्पना डोक्यात ठेवून मी बरेच इंजिनियर्स, आर्किटेक्टकडे फिरलो आणि मी माझे विचार दाखवले, संकल्पना दाखवली, पण त्यांनी काही त्या पद्धतीनं असं पाहिजे तसं प्रोत्साहन नाही दिलं। त्यामुळे मन कसं असं स्थिर नाही झालं त्या ठिकाणी। मग नंतर योगायोगाने एका मित्राद्वारे आमचे सर भेटले, सुबोधराव आवारी सर। तर त्यांना मी माझी अशी संकल्पना दाखवली आणि त्यांनी ते साकारून दाखवलं। वास्तू जे जुनी वास्तू साकारण्यात केली। आपल्या सोबत जे आर्किटेक्ट आहे, जे ज्यांनी वास्तू हे पूर्ण साकारण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, जे आर्किटेक्ट आहे त्यांचा आपण परिचय घेऊ। साहेब, तुम्ही हे वास्तुशास्त्र साकारलेली आहे, खूप मोठ्या प्रमाणात एक वास्तू, एक जुनी वास्तू तुम्ही तयार केलेली आहेत। जे हे करण्यासाठी मला खूप परिश्रम घ्यावे लागले, वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या वस्तू आणाव्या लागल्या, बरोबर आहे? त्याबद्दल तुमचा परिचय द्या आणि तुम्ही सांगा कसं काय। नमस्कार, मी आर्किटेक्ट सुबोध आवारी, वणी येथे राहणार आहे। वणीमध्ये आणि नागपूरमध्ये दोन्ही ठिकाणी माझं काम चालू आहे। तर साधारणतः दसऱ्याच्या दरम्यान काकांची मला भेट झाली। या प्रोजेक्ट तंत्रज्ञान वापरून पुरातन अशी दिसणारी वास्तू साकारायची होती। तर आपण त्याचा एक छोटासा प्रयत्न इथे आपण करून बघितलेला आहे। जसं तुम्ही बघू शकता, माझ्या मागची जी वास्तू आहे याचा कंपाऊंड आपण पूर्ण दगडामध्ये घेतलाय। हा दगड आम्ही इथेच जागेवरच फोडलेला, वडेवाल समाजाचे कारागीर बोलून त्यांनी हे दगड फोडून दिले आम्हाला, आणि त्या दगडाची ही भिंत आम्ही साकारली आहे। आपण जे दार दिसतोय, बरोबर का नाही? हे दार जसं राजे महाराजे, पुराणे जे राजे होते, राजवाडे होते, त्या ठिकाणी असे दार दिसते। मला वाटतं जे दाराचे काम आहे, हे दार आमच्या लोकलच्या कारागिरांकडून बनवून घेतलं। हे दार एवढं जड आहे की याला लटकवण्यासाठी आमच्याकडे कब्जा मार्केटमध्ये तयार नव्हता। आम्ही स्वतः लोहाराकडून हे कब्जे तयार केलेले आहे। ही अशा तऱ्हेने आज वणी तालुक्यात नव्हे तर पूर्ण संपूर्ण जिल्ह्यात आपल्याला प्रथमच ही वास्तू तयार झालेली दिसतात। आणि हे एक पुरातन अशी वास्तू झाली या ठिकाणी आलेल्या आहेत। खरंच आपण जुन्या काळात, जुन्या घरी आपण एक भोजनाचा आनंद घेत आहोत असा या ठिकाणी भास होत आहे। त्यामुळे या ठिकाणी फॅमिली व इतर लोक जेवण भोजन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।